नमस्ते मंडळी, माझं नाव संगीता आहे. मी एका सरकारी कर्मचाऱ्याची 39 वर्षाची बायको आहे. माझे पती दूरच्या शहरात नोकरीनिमित्त राहतात. तसेच माझी दोन्ही मुलं शिक्षणासाठी परगावी राहतात. त्यामुळे घरी मी एकटीच असते. माझ्या पतींशी माझी भेट 2-3 महिन्यातून काही दिवसांसाठीच होत असते. माझ्याबद्दल मी तुम्हाला सांगते. मला 2 कॉलेजवयीन मुले असल्याने माझी फिगर काहीशी जाड असून बॉल 32 इंचाचे, कंबर 38 ची आणि माझी खालची बाजू 42 इंचीची झाली आहे. माझा नवरा आधीपासूनच मला पलंगावर खुश करण्यात असमर्थ राहिला आहे. 2 मिनिटातच त्यांचा व्हायचा, त्यामुळे मला समाधान असं कधी लाभलंच नाही. त्याला मी माझं नशीब समजून तसेच दिवस काढायला लागले होते. तर नुकतीच यांची बदली दूरच्या शहरात झाली असल्याने त्यांनी मला घरी एकटे राहण्यापेक्षा माझ्या सासऱ्यांच्याकडे राहण्याचा सल्ला दिला. माझे सासरे जवळच्याच एका खेडेगावी राहायचे. तिथे त्यांची जमीन होती. माझ्या सासू केव्हाच स्वर्गवासी झाल्या होत्या, ते घरी एकटेच असायचे. त्यामुळे मी त्यांच्याकडेच जायचं ठरवलं. काही दिवसातच मी माझं सामान बांधून सासऱ्यांकडे राहायला गेले. तिथे माझी ओळख राजेशजी सोबत झाली. झालं काय की मी छतावर कपडे वाळवत असताना माझी नजर समोर गेली. समोरच्या घराच्या छतावर राजेशजी व्यायाम करत होते. त्यांनी वरती काहीच घातलं नव्हतं. त्यांचं कसदार अर्धनागडे शरीर बघून मी मंत्रमुग्ध झाले. 5 फूट 10 इंचाची उंची, चौड शरीर, भरदार छाती, मोठे खांदे, सपाट पोट आणि सुंदर चेहरा असं त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व होतं. आमची नजर मिळताच आम्ही एकमेकांना स्मितहास्य दिलं. नंतर दुपारी ते माझ्या सासऱ्यांच्यासोबत गप्पा मारायला घरी आले, तेव्हा माझ्या सासऱ्यांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. ते घरी सध्या एकटेच राहत होते. त्यांची बायको गरोदर असल्याने माहेरी गेली होती. त्यानंतर ते नेहमीच आमच्या घरी यायला लागले. त्यामुळे आम्हा दोघांची जवळीक निर्माण झाली होती. एक मी होते जिचा नवरा जिला कधी काम संतुष्ट करत नव्हता, आणि दुसरीकडे हा बलदंड पुरुष होता, ज्याने आपल्या बायकोला गरोदर करून माहेरी पाठवलं होतं. त्यामुळे राजेशजीही काही महिन्यांचे भुकेले होतेच. आग दोन्हीकडे लागली होती. एक दिवस मी स्वयंपाक करत होते. माझे सासरे शेतावर गेले होते. तेव्हा राजेशजी माझ्या घरी आले आणि त्यांनी मला मागून पकडलं. मी हलकेच त्यांना विरोध केला. त्यांनी मला स्वतःकडे ओढून घेतलं, तसं मी अलगद जाऊन त्यांच्या कुशीत पडले. एकही क्षण दवडता त्यांनी माझ्या ओठांवर किसा केले. मीही कितीतरी जन्मांची भुकेली त्यांच्या प्रतिसाद द्यायला लागली. 5-10 मिनिटं आम्ही एकमेकांच्या शरीरावरून हात फिरवत चुंबनाचा वर्षाव केला. इतक्यात आम्हाला माझे सासरे घराकडे येताना दिसले, म्हणून आम्ही अलग झालो आणि मी त्यांना म्हणाले, राजेशजी, आज रात्री तुम्ही आमच्या गच्चीवरच्या खोलीत या. ते यावर तडक तयार झाले. रात्रीला सासऱ्यांना जेवण देऊन फक्त त्यांच्या झोपण्याचीच वाट होती. ते गाढ झोपताच मी गच्चीवरच्या खोलीत गेले. लगेच राजेशजीही आले. मी त्यांना रूममध्ये घेतलं आणि आतून कडी लावली आणि स्वतःला त्यांना सोपवले. त्यांनी एका झटक्यात माझी साडी, ब्लाऊज, परकर सोडला. लगेच ते आपले कपडे काढायला लागले. मी त्याच्या अंगावर जाऊन पडले. आज मला ख्या मर्दाकडून खरा आनंद मिळाला होता. आता त्याची बायको येईपर्यंत हा माझा मर्द होता. त्यानंतर रोज रात्री आम्ही गावातल्या त्या नीरव शांततेला आमच्या आवाजाने भंग करत लागलो. मला त्याच्या बायकोचा फार हेवा वाटायला लागला होता. कारण तिला आयुष्यभर एवढ्या बलदंड चव चाखायला मिळणार होती.